किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्लोक नंबर 37, 38, 39 असे 3 श्लोक आज आपण घेतो आणि हे अर्जुनाचे प्रश्न आहेत. हे तिन्ही प्रश्न आज आपण घेऊया. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाश्चलितमानसः अप्राप्य योग संसिद्धिं कांगतिं कृष्ण गच्छति कश्चिन्नो भय विभ्रष्ट छिन्ना भ्रमिव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पति। एतन्मे संशयं कृष्ण चेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्यः संशयस्यास्य चेत्ता न ह्युपपद्यते। सद्गुरुनाथ महाराज की जय। काल आपण पाहिलं होतं की समत्वाचा योग अर्जुनाने साध्य करावा. याला आत्मसंयम योग असं म्हणतात बरं. आणि याला शंकराचार्यांनी ध्यान योग असं म्हटलेलं आहे. कुणी म्हटलंय हे फार महत्वाचं. मग ज्याला जे वाटतं तो ते सांगतो आणि वेगवेगळे लोक वेगवेगळं सांगतात. आम्ही आपलं या मार्गाचे आहोत. आपला मार्ग शंकराचार्यांच्या मार्गाला धरून आहे का? आपला मार्ग भगवद्गीतेला धरून आहे का? सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? प्रस्थानत्रयीला धरून जर माझं असेल काम तर ते बरोबर आहे. आणि जर प्रस्थानत्रयीला सोडून असेल मग गडबड आहे. माझं काय असावं? म्हणून अर्जुन म्हणतो की तू सांगितलेला जो समत्वाचा योग आहे ना कृष्णा, चंचलम ही मना, माझं मन एवढं चंचल आहे की या समत्वाच्या योगामध्ये ते कसं स्थिर होऊ शकत नाही. आणि जर स्थिर होऊ शकत नाही तर मग तू म्हणतो की अभ्यास कर, तर असा अभ्यास मी कसा करणार? वैराग्य प्राप्त करायला सांगितलंय. कोणाला? एका राजाला, एका लढवय्याला, एका श्रेष्ठ पराक्रमी पुरुषाला वैराग्य प्राप्त करायला सांगितलं. आणि पुन्हा पुन्हा केलेल्या प्रयत्नाने वैराग्याला वश करता येतं असंही सांगितलेलं आहे. याचा अर्थ एका प्रयत्नात वैराग्य साधत नाही हे भगवंताला पण मान्य आहे. पण हा मार्ग कठीण असला, दुष्प्राप्य म्हणजे प्राप्त करून घ्यायला अतिशय कठीण आहे, असं असताना सुद्धा अशक्य नाही हे आश्वासन आहे भगवंत. केवढं मोठं आश्वासन आहे. अशक्य आहे असं म्हटलं असतं तर आपण ती गोष्ट केलीच नसती कधी. पण दुष्प्राप्य असताना सुद्धा प्रयत्नाने आणि वरचे वर केलेल्या प्रयत्नाने, पुन्हा पुन्हा केलेल्या प्रयत्नाने या गोष्टी शक्य होतात आणि होतात. केवढं मोठं आश्वासन आहे भगवंताचं. भगवंत काही नेत्यांसारखं आश्वासन देत नसतात. भगवंताचं आश्वासन हे आपल्या जीवनामध्ये फार मोठा आधार असतो.
कारण भगवंताचं वचन कधी मिथ्या ठरत नाही, कधी खोटं ठरत नाही. माणूस अंतःकरणाचा गुलाम आहे. अंतःकरण हे मनुष्याला नाचवतं याची भगवंताला पूर्ण जाणीव आहे. याला एकाग्र करणं हे वाऱ्याला मुठीत धरणे इतकं कठीण आहे, म्हणजे अशक्य आहे, हेही भगवंताला माहिती आहे. पण मोठं जर फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर काहीतरी विशेष कष्ट करून घ्यावेच लागतील की नाही. त्याशिवाय मोठं पद प्राप्त होतं का आणि मोठी गोष्ट प्राप्त होती का. मोठी गोष्ट प्राप्त करण्यासाठी कष्टही तितकेच मोठे असतात. हे कधी विसरता कामा नये. काल आपल्या भारताचे CDS थलसेना, नौसेना, वायुसेना तिन्ही सेनेच्या प्रमुखाचे जे प्रमुख त्यांना CDS म्हणतात. जनरल रावत भारतातल्या सर्वोच्च पदावर असलेली व्यक्ती काल गेली. सर्वोच्च पद प्राप्त करण्यासाठी काय मेहनत करावी लागते हे त्यांनाच माहिती असतं. ह्यापेक्षाही जास्त कठीण काय आहे. आत्मतत्व प्राप्त करणं, समत्वाचा योग प्राप्त करणं, ज्ञानयोग प्राप्त करणं, ध्यान योगाच्या माध्यमातून ज्ञानयोग प्राप्त करून घेणं. हे करत असताना विवेक आणि वैराग्याची अत्यंत मदत होते. कारण अत्यंत दृढ अशा विवेक ला छेद देणाऱ्या विषय वासना जन्मोजन्मीच्या सोबत असतात आणि त्या दृढ विषय वासना मला विवेकापासून भ्रष्ट करायचा प्रयत्न करतात आणि अभ्यासाने मग ते जुळू देत नाही. चंचलत्व हा मनाचा स्वभाव आहे. रजोगुणाच्या खांद्यावर आणि वायू तत्वाच्या सोबतीने हा रजोगुण फोफावत असतो. आणि या रजोगुणाला आवरण्याची सगळ्यात महत्वाची जर गोष्ट असेल तर ती आहे वैराग्य. अगदी रजोगुणाला काटशह आहे वैराग्याचा. विवेक यत्कृतम तद अनित्यम या युक्त्या असतात हो. यदृष्टम तद नष्टम. जी जी गोष्ट दिसते ती ती गोष्ट नाशच पावते यात जरा सुद्धा शंका नाही. मग दिसलं की ते नाश पावणार आहे एवढं जर आमच्या लक्षात आलं तर त्या वस्तूपासून आमच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं. आणि म्हणून जे जे कर्म करायचं आहे यद्यत कर्म करोशी तत्तदखिलम शंभो तवाराधनम हे चित्तशुद्धीसाठी करायचं. हे माझ्या आत्मप्राप्तीसाठी करायचं आहे. ज्ञान आणि वैराग्याच्या सिद्धीसाठी करायचं आहे. अंतःकरणाच्या शुद्धीसाठी करायचं आहे. पण हे दीर्घकाल करावं लागतं. सातत्याचं करावं लागतं. अंतःकरणावर रागद्वेषाचे परिणाम कमी होण्यासाठी करावं लागतं. चित्ताचं स्थैर्य, चित्ताची शुद्धी जपण्यासाठी करायचं. म्हणून विवेक आणि वैराग्य हे मनोनिग्रहाचं साधन आहे. यालाच अभ्यास असं म्हणतात. अभ्यास म्हणजे पाठपाठांतर नव्हे. अभ्यास म्हणजे प्रवचन करणे नव्हे. अभ्यास म्हणजे कीर्तन करणे नव्हे. अभ्यास म्हणजे ग्रंथाचं वाचन नव्हे. अभ्यास म्हणजे पारायण नव्हे. याचा अर्थ पठण करणे
प्रवचन करणे, पारायण करणे याचा अभ्यास हा विरोधक आहे असं पण नाही. ह्या गोष्टी सहकारी आहेत, ह्या गोष्टी मदत करणारे आहेत, ह्या गोष्टी अंतःकरणाच्या चित्तशुद्धीला सहाय्य करण्याचे आहे. पण अभ्यास म्हणजे विवेक आणि वैराग्य यांचं एकत्रीकरण. विवेकयुक्त वैराग्याची उपज, मनावरचं संयमन, मनाची एकाग्रता, याला मनोनिग्रह असं म्हणतात. कोणत्याही गोष्टीवरून आमचं परमात्म्याचं स्मरण व्हावं याला ईश्वर प्रणिधान असं म्हणतात. काही लोक कोणत्याही गोष्टीवरून आपल्या कुटुंबाचं स्मरण करतात. एक उदाहरण देऊन देतो. कोणतीही एखादी कार दिसली, हो ही कार अहो आमच्या घरी हीच आहे. हा टीपॉय आमच्या घरी असाच आहे. अहो काचेचे पाण्याचे पेले जरी आणले ना, आमच्या घरी नेमकी अशीच पेली आहे म्हणतात, याच कंपनीचे आहे म्हणतात, तुमच्याकडे असंच आहे वाटत. आणि मोठ्या आनंदाने सांगतात. का आनंदाने सांगतात? आपल्या घरचे पेले दिसले म्हणून, तशी आठवण आली म्हणून. कुठेही जा ते आपल्या प्रपंचावरच येतात. त्यांचं पालुपदच तसं असतं. हा आमच्या नातवाचं वय एवढंच आहे. कशाला? ती व्यक्ती पाहिल्या, तो मूल पाहिल्यानंतर आपल्या नातवाचं वय एवढं आहे हे सांगायची काय गरज आहे, आणि हे आठवायची काय गरज आहे? त्या वयाचं ते मूल आहे, त्याच्याशी बोला, 2 मिनिटं आनंद घ्या आणि मोकळं. माझ्या नातवाच्या वयासारखं आहे, मग माझ्या नातवाचा इंटेलिजन्स आणि याच्या इंटेलिजन्स मध्ये काय फरक आहे ते पाहू. माझा नातू खूप इंटेलिजंट, खूप. या सर्व गोष्टींमध्ये काय पडलाय हो? यातनं काय प्राप्त होणार आहे? काही प्राप्त नाही होणार. परंतु ह्याच्या वैराग्यातून आत्मतत्व प्राप्त होणार आहे. म्हणून जे माझ्या आत्मप्राप्तीच्या प्रतिकूल आहे त्या गोष्टी मला सोडून देता आल्या पाहिजे, याला वैराग्य असं म्हणतात. आत्मप्राप्तीच्या प्रतिकूल असणाऱ्या वस्तूंबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये सौधार्याचं वातावरण राहता कामा नये. आणि सातत्याची ओढ आत्मस्वरूपाची असावी. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम. जे बोलायचं आहे ते आत्मप्राप्तीसाठी बोलायचं, जे वागायचं आहे ते आत्मप्राप्तीसाठी वागायचं. प्रपंचाच्या हेलकाव्यामधून स्वतःला लवकरात लवकर बाजूला काढून घेता आलं पाहिजे. ब्रह्मस्वरूपाच्या स्थितीबद्दल चर्चा, ब्रह्मस्वरूपाच्या वर्णनाबद्दल चर्चा, ब्रह्मस्वरूपाची अखंड वृत्ती तयार व्हावी म्हणून चर्चा, याला ब्रह्माभ्यास म्हणतात. असा ब्रह्माभ्यास मला सतत करता आला. संयमित मनाच्या व्यक्तीकडून ह्या गोष्टी सहज शक्य होतात. तरीही अर्जुनाने प्रश्न विचारूनच घेतला. काय म्हणतोय अर्जुन? अयतीहि श्रद्धयोपेतो योगाश्चलित मानसः अप्राप्य योग संसिद्धिम कांगतीम कृष्ण गच्छति. अर्जुन म्हणतो, हे भगवन, अयती प्रयत्न नाही केले, आळसामुळे प्रयत्न गमावले,
मन विचलित झाल्यामुळे प्रयत्न गमावले, सातत्य न राहिल्यामुळे प्रयत्न गमावले, श्रद्धा नसल्यामुळे प्रयत्न गमावले आणि योग सिद्धीला गेला नाही म्हणजे प्राप्त नाही झाला. त्याची गती काय होईल? काय प्रश्न आहे बघा. मी पास नाही झालो तर काय होईल? पुन्हा म्हणतात, कश्चिन्नो भयविभ्रष्ट ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये वाटचाल केल्यानंतर मध्येच कर्मनिष्ठा किंवा ज्ञाननिष्ठेपासून आम्ही दुरावलो तर काय होईल? आणि माझ्या संशयाचं निरसन करणारा एतन्मे संशयम कृष्ण, तुम्हीच योग्य आहात. तुमच्याशिवाय अन्य कोणी संशयाचं निरसन करू शकत नाही, म्हणून मला याची उत्तरं द्या. मग भगवान उत्तर देतात आहे, ती आपण उद्या बघणार आहोत. प्रश्न आहे, असे प्रश्न अर्जुनाला का पडाल? ह्याचं कारण, आम्ही सगळा प्रपंच जसाच्या तसा जिवंत ठेवून, म्हणजे ताजा तवाना ठेवून श्रवणाला बसत असतो. मला अनुभव आहे. काही लोक सत्संगाला येतात, आल्याबरोबर जर त्यांची भेट झाली, सत्संगाला एक 5-7 मिनिटं शिल्लक राहिले असतात, भेटल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हणतात आणि दुसरंच वाक्य असतं, घरी गेल्याबरोबर असं असं करायचंय. आपलं होईल ना 8 वाजता. वास्तविक आपली वेळ कधी बदलत नव्हती, पण तरी विचारतात, होईल ना 8 वाजता? कारण तिकडला झक्कू लागून गेलेला असतो की घरी गेल्यानंतर असं असं करायचं आहे. झक्कू कोणी लावून घेतलाय? मीच माझ्या मनाच्या मागे लावून घेतलाय. आणि असा झक्कू लावल्यानंतर तो ऐकायला बसतो. मग त्याचं श्रवण प्रपंचाचा संन्यास करून झालेला आहे का? नाही. प्रपंचाचा विषय डोक्यामध्ये घेऊन त्याचं श्रवण झालं असल्यामुळे जे सांगितलं असतं ते त्याला समजतच नाही, पाहिजे त्या प्रमाणात त्याचं आकलनच होत नाही. आणि म्हणून त्याच्याकडून प्रयत्न होत नाहीत. तरुण पिढी मोठी नावं ठेवत असते, एवढे वर्षापासून तुम्ही सत्संगाला जाता आणि तुम्ही असेच, तुमच्यात तर काहीच बदल दिसत नाही, मग आम्ही का तुमचा सत्संग करावा? त्याचं उत्तर असं आहे की सत्संगाला आले पण ज्ञाननिष्ठा तयार झाली नाही, प्रपंच निष्ठा सोडता आली नाही, त्या प्रति वैराग्यच निर्माण नाही झालं. याला अयती असं म्हणतात. आवश्यक असणारे प्रयत्नच नाही झाले. आवश्यक असणारे प्रयत्न न होण्याचं 2 कारण आहेत. एक तर पुरेसं मोटिवेशन झालेलं नाही, त्यामुळे हे मला प्राप्त झालंच पाहिजे ह्याची नड तयार झाली नाही, याची निकड तयार झाली नाही. किंवा दुसऱ्या मार्गामध्ये वाहून गेल्यामुळे मी ह्या मार्गाचं सातत्य सांभाळू शकलो नाही. आणि 2 कारण अशी असतात की ज्याच्यामुळे अयती यश येत नाही. अडला, स्वतःहून प्रयत्न करण्याची इच्छाच निर्माण होत नाही. आता काय होईल? आमचं आयुष्य संपत आलं, ह्या वेळेला आमच्याकडून काय होणार आहे? मग त्याच्यापेक्षा न केलेलं बरं ना, पुढच्या जन्मात बघू. या जन्मात तुला गुरुप्राप्ती झाल्यानंतर बघावंसं वाटत नाहीये. अरे पुढच्या जन्मात तुझ्या मनात इच्छा सुद्धा निर्माण होणार नाहीये. आता तू मनाने जर इच्छा निर्माण केली तरच होईल, नाही तर होणार नाही. जी गोष्ट अत्यंत श्रेयस असते,
जी गोष्ट अत्यंत मोठी असते ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी अत्यंत मेहनत घ्यावी लागते. काल सांगितलं होतं की सामान्य गोष्टीमध्ये माझी कॅल्क्युलेटेड रिॲक्शन असली पाहिजे. रिॲक्शन जास्तही असता कामा नये आणि कमी सुद्धा असता कामा. प्रॉपर रिॲक्शन असली पाहिजे. नाहीतर मार्ग जितका मोठा तेवढे अडथळे पण जास्त असतात. मुंगळा मारायचा आहे तर अडचणी येत नाही, पण एखाद्या गुंड्याला मारायचं असेल तर तयारी जास्त करावी लागते. आणि एका देशाच्या सैनिकांना मारायचं असेल आणि आक्रमण करायचं असेल त्याच्यापेक्षा जास्त अडचणी असतात. ध्येय जेवढं मोठं, ध्येय जेवढं उदात्त, जेवढं ध्येय जेवढं व्यापक, तेवढ्या अडचणी पण जास्त. महान ध्येयासाठी महान दिव्यामधून जावं लागतं आणि मोक्ष हे सर्वश्रेष्ठ ध्येय असल्यामुळे टाकीचे घाव खाल्ल्याशिवाय मोक्षाच्या ध्येयाला जाऊन पोचत नाही. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. तुकोबांनी सांगितलं. कावळा चिमणी असेल, हुर्र म्हटलं की झालं काम. पण हत्तीला हुर्र म्हणून काही होत नाही. म्हणून ब्रह्मपद प्राप्त करून घ्यायचं असेल तर चणे खावे लोखंडाचे. ब्रह्मस्वरूप प्राप्त करायचं असेल तर कठीण मार्गाचा अवलंब करावाच लागेल. चित्र विचित्र अडचणी ह्या येतच राहणार. कुणाच्याही जीवनात अडचणी नाही असं कोणाचं जीवन असू शकत नाही. परंतु त्यामुळे योगनिष्ठेपासून विचलित होण्याची गरज नाही. निरनिराळे अनपेक्षित आणि अनिष्ट प्रसंग मनाला उत्तेजित करत असतात. त्यातून क्षोभ, संताप, चिडचिड, वैताग, अडथळे निर्माण होतात. मन एकाग्र नाही होत. मनामध्ये सतत विषयाची वृत्ती निर्माण झाल्यामुळे मन विकारी होऊन जातं आणि इंद्रिय आणि शरीराला विषयोपभोगाची सवय लागली असते. एकदा सवय लागली की त्या सवयीचं रूपांतर चटक लागण्यामध्ये होतं. चटक. चटक कशाला म्हणतात? एक वेळ ठरवून ठेवा, त्यावेळेला तुम्ही सिरियल पाहायला सुरुवात करा. 4 दिवसानंतर घड्याळ पाहायच्या आधी तुमचा माइंड तुम्हाला सांगतो वेळ होत आली आहे सिरियलला, टीव्हीला. चटक. पहिले सवय असते. सवयीचं रूपांतर चटक लागण्यामध्ये होतं. त्याला अनकंडिशनल रिफ्लेक्सेस सुद्धा म्हणतात शरीरामध्ये. कुत्र्याला जर विशिष्ट वेळी अन्न दिलं त्यानंतर त्या वेळेला त्या कुत्र्याच्या तोंडात लाळ सुटते, आपोआप सुटते. वेळ झाल्याबरोबर लाळ सुटते. घंटी वाजवायची आणि कुत्र्याला बोलवायचं, त्याला पोळी भाकरी द्यायची खायला. दुसऱ्या दिवशी पुन्हा नेमकं त्याच वेळेला घंटी वाजवायची. असं 5-6 दिवस केल्यानंतर जर घंटी वाजवली तर ते धावत येतं आणि त्याच्या तोंडाला लाळ सुटणं सुरू झालेलं असतं. याला चटक म्हणतात. आम्हाला सुद्धा विषयाची अशी चटक लागली असते की तितके वाजता ती सिरियल असते, घंटी आतमध्ये वाजते डोक्यात आणि टीव्ही सुरू होऊन जातो आपोआप. असा माणूस योगापासून भ्रष्ट होण्याची शक्यता असते आणि मनावर झालेले हे संस्कार साधनेमध्ये एकाग्र करू देत नाहीत. अशा माणसाचं कसं होईल? ज्याचा अहंकार बळावला असतो, जो संपूर्ण समर्पण करू शकत नाही,
तो योग साधनेमध्ये प्रगती करू शकत नाही. अहंकार हा परमार्थातला सर्वात मोठा शत्रू आहे. विचार, परिपक्व विचार हेच साधन आहे. मी ब्रह्म आहे हेच साधन आहे. पण मी ब्रह्म आहे ही वृत्ती, मी देह आहे या वृत्तीकडे जर वळली तर हळूहळू तो देहबुद्धीकडे वळतो. पहिल्यांदा मऊ तलम आसन लागतं, मग मागे थोडीशी उशी लागते, वर जरा मंद पंखा लागतो. नुसतं पंख्याने भागत नाही, म्हणून एसी चालू असताना साधना करावीशी वाटते. जरा टेकू हा पातळ आहे असं वाटतं, जरा चांगला आणि मानेपर्यंत असावा असं वाटायला. हळूहळू एवढ्या मुलायम गादीवर, एवढ्या सुंदर टेकू असलेल्या स्थितीमध्ये, उत्तम पोषक वातावरणामध्ये आणि गार हवेमध्ये साधन हरवतो आणि निद्रा येते, आळस येतो आणि योगनिष्ठेपासून माणूस भ्रष्ट होतो, विचलित होतो आणि देहनिष्ठा वाढली त्याला झोप लागते. इंद्रियांवरचं संयमन निघून गेलं असतं, इंद्रिय शिथिल झाले असतात. निद्रेमुळे, तमोगुणामुळे स्वरूपाचं निसंशय ज्ञान होत नाही आणि मग तो स्वरूपाला प्राप्त न होता तसंच करत राहतो, रोज तसंच करत राहतो. एक महाराज होते, रोज देवाची पूजा करत असत, पण त्यांचं ठरलेलं असायचं की भगवंताला ते रोज बासुंदीनी आंघोळ घालत असत. काय करत असत? बासुंदीनी आंघोळ घालत. आणि मग मंत्र म्हणायचा आणि लोटा मस्त धार देवाच्या अंगावर टाकायची. रोज मस्त चारोळी विलायची घातलेली बासुंदी ते देवाला अर्पण करत असत, अभिषेकात देवाच्या अंगावर, इकडे तिकडे नाही. आणि मग देवाचा प्रसाद म्हणून ते लोटा दीड लोटा बासुंदी पिऊन टाकत. म्हणायचे मला फारसं भोजनाची गरजच नाही पडत. जेव्हापासून मी या ध्यान साधनेला लागलो तेव्हापासून फारसं भोजनाची गरजच पडत नाही, भूकच मंदावली. आता एवढी जर बासुंदी पिली तर भूक चांगली राहील का हो? त्यांना सांगितलं की महाराज तुमचं इंटेक एवढं व्यवस्थित होत आहे, याचा योग साधनेशी काही संबंध नाही, ही तर भोग साधना आहे शरीराची. माणूस कधीही आपल्या साधनेपासून विचलित होऊन जाईल काही सांगता येत. प्रसादाच्या नावावर बासुंदी घट्ट घट्ट होत जाते आणि मग हा पूजा काही सोडत नाही, कारण मग त्या दिवशीचा प्रसाद कोणाला जातो? महाराजांनी सवय करून ठेवली आहे, जो देवाची पूजा करेल तो प्रसाद खाईल. आता महाराजच पूजा करत आले वर्षानुवर्ष, आता दुसऱ्यांनी पूजा केली तर तो प्रसाद कोणाकडे जाईल? महाराज पूजा सोडे ना, आता तो पूजा कशासाठी झाली? बासुंदीसाठी झाली. माझी नात रोज पूजेचं दूध पिऊन घेते. माझ्या मनात विचार आला की ही रोज पूजेच्या पूर्ण वेळ इथे थांबते आणि पूजेचं दूध पिऊन घेते, असं का बा? एवढूशा दुधाचं तिला एवढं का आकर्षण? तिला तर कब्बर दूध दिलं जातं, हवं तेव्हा दूध दिलं जातं, पण ती या छोट्याशा दुधासाठी का मागे लागते? तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिला रोज प्यायला देत असलेलं दूध हे बिना साखरेचं असतं आणि देवाच्या नैवेद्याच्या दुधात साखर असते, ते गोड लागतं.
त्यामुळे ती नैवेद्याच्या दुधाच्या ओढीनी सारखी ती पूजा होईपर्यंत थांबते. आता पूजेसाठी थांबते की दुधासाठी थांबते? नात आहे म्हणून पटकन म्हणाल तुम्ही दुधासाठी थांबते, पण आम्ही असे विचलित होऊन जातो. याला विचलित होणं असं. म्हणून भगवान म्हणतात की ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये मोहित झालेला जो पुरुष असतो तो त्या मार्गात जात असताना निष्ठा टिकत नाही, आणि मग छिन्न विच्छिन्न झालेली त्याची जी निष्ठा असते ती कधी कर्माकडे वळते, कधी ज्ञानाकडे वळते, परंतु त्या दोन मार्गापासून नाश नाही न पावत. अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणा पती. त्याचा जो पथ आहे, त्याचा जो मार्ग आहे, त्या मार्गापासून विमूढ तो च्युत होतो आहे का? आणि असा जर तो च्युत होत असेल तर भगवंता काय करावं मला सांग. खूपदा असं होतं, श्रेयस मार्गापासून परावृत्त होतो. श्रेयश्च प्रेयश्च कठोपनिषदात याचं स्पष्ट आणि सुंदर वर्णन केलेलं आहे. चित्तशुद्धी, मनसंयमन, इंद्रिय निग्रह याच्याकडे दुर्लक्ष होतं. विषयांच्या आकर्षणाला मनुष्य बळी पडतो, मोहित होतो आणि विषय उपभोगामध्ये रमतो. परिणाम तो श्रेयस मार्गापासून च्युत होतो, शरीराविषयी स्नेह निर्माण होतो आणि तो तादात्म्य निर्माण, आणि मग त्याचा श्रेयस मार्ग गेला की तो प्रेयसाच्या मागे लागतो आणि विपरीत भावना तयार होतात. विपरीत भावना म्हणजे काय? स्वरूपाच्या व्यतिरिक्त असलेल्या ज्या भावना त्याला विपरीत भावना असं म्हणतात. काही लोकांना जुन्या घड्या बदलता येत नाही. जुन्या घड्या असतात. काल परवालाच माझी एका व्यक्तीची भेट झाली. त्या म्हणल्या काय करावं, कोणी आलं की त्याला खायला प्यायला दिल्याशिवाय मला बरं वाटत नाही. मुक्काम कुठे आहे? आश्रमामध्ये. त्या व्यक्ती राहतात कुठे? आश्रमामध्ये. त्या समर्पित झालेल्या, आणि त्या म्हणतात मला कोणी आलं की त्याला खायला प्यायला दिल्याशिवाय राहत नाही, आणि आश्रमामध्ये तर अशी पद्धत नाहीये. मग मी चॉकलेट्स ठेवले, आलेल्यांना चॉकलेट देत. पण आपली सवय मोडायची तयारी नाही, आणि जुन्या घड्या बदलल्याशिवाय नवीन शास्त्रयुक्त घड्यात बसत नाही. आणि विमूढो, नुसतं मूढ नाही म्हटलं, विशेषत्वानी मूढ, म्हणजे तो पडत मूर्खासारखा असतो. विमूढ म्हणजे पडत मूर्ख. ब्रह्मणा पथी एवढे पाळमुळं खोल गेलेले असतात की ते पाळमुळं बदलणं त्याला शक्य होत नाही, आणि हेच त्याच्या जीवनातलं दुर्दैव असतं. तो म्हणतो मी काय करू, मला नाही बदलता येत. ज्ञान असून सुद्धा ज्ञाननिष्ठा प्राप्त होत नाही. स्वतः जवळ असलेल्या निरतिशय आनंदाचा त्याला आस्वाद घेता येत नाही. काही लोक असेच असतात. भरपूर पैसा आहे, घरी कार आहे, कुटुंब आहे, मुलं बाळ आहे, हॉटेलमध्ये जेवायला जायचं, चला जेवायला जाऊ, आनंदाने सगळे जण तयार, आणि निघायच्या वेळेला ह्याचं डोकं संतापत, आणि हा म्हणतो एवढा उशीर कशाला लावता, मग तिथे वेटिंग मध्ये बसावं लागतं. प्रथम ग्रासे मक्षिका पातहा, घरातून निघत असताना त्याचा संताप सुरू झाला. तिथे जाऊन वेटिंग मध्ये बसतात, मुलं बाळ थोडेसे चुपचाप न बसता खोड्या खाड्या करतात, मग ते याला राग येतो, आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागतो. टेबलवर नंबर लागल्यानंतर ऑर्डर देताना मुलं म्हणतात मला हे पाहिजे, दुसरा म्हणतो मला ते पाहिजे, मी सांगेन ते तुम्ही घ्या. हे ते काय मागताय? आता मेनू कार्ड हे चॉईस साठीच असतं ना, आणि त्या चॉईस प्रमाणे घेतल्या नंतर लागणारे जे पैसे आहेत तेवढी देण्याची तुझी क्षमता पण आहे ना. तूच म्हटलं होतं ना चला हॉटेलला म्हणून.
पण मग तिथे सुद्धा संतापणार. आणि मग प्रथमग्रासे मक्षिका पाहता जाण्यापासून तर येईपर्यंत अंतःकरण कसं त्रस्त झालं असत. आणि मग सोबतच्या लोकांना असं वाटतं नको याच्या बरोबर जेवायला जाणं सुद्धा. आनंद निघून जातो. आणि असा अनेक लोक असतात की स्वतः जवळ असलेलं त्यांना शोधूनच नाही काढता येत. आहे ते आनंदाने स्वीकारता नाही. माझ्याजवळ मी मूळचा ब्रह्मस्वरूप असल्यामुळे आनंदाचा स्रोत माझ्याच जवळ आहे. मी तो विषय आणि वस्तू यांच्या मागे लागल्यामुळे आपल्या जवळ असलेला आनंद मी गमावून बसलेलो आहे. आणि तो आनंद पुन्हा कमवायचा आहे. बाहेरून कुठलाच आनंद आणायचा नाही. म्हणून सर्व कर्म संन्यास करत असताना तो कर्मानुष्ठानाच्या मागे लागण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे त्याला कर्मनिष्ठही मिळत नाही. आणि विचार न करून ही कर्मनिष्ठेच्या मागे लागल्यामुळे त्याला ज्ञाननिष्ठही मिळत नाही. आणि तो कर्मनिष्ठ आणि ज्ञाननिष्ठेपासून वंचित होतो आणि पथभ्रष्ट होतो, विमूढ असतो तो. पुन्हा आपलं तर्क देतो आमचं कसं बरोबर आहे. काका माझ्याबद्दल किती छान बोलले. वास्तविक काकांना काय बोलायचं आहे हे वेगळंच असतं. याला जे सांगायचं आहे ते वेगळंच असतं. विमूढ ब्रह्मणापती म्हणून हा उभय भ्रष्ट पुरुष वाऱ्यामुळे ढग जसा झिन्न विच्छिन्न होऊन नाश पावतो तसा हा नाश पावेल का रे कृष्णा. अर्जुन प्रश्न कसे विचारतोय बघा. म्हणजे या क्षेत्रात पाऊल टाकायचं की नाही टाकायचं. पाऊल टाकल्यानंतर अर्धवट राहिलं तर आमचे नुकसान होईल का. पूर्ण झाल्यानंतर फायदा होईल हे बरोबर आहे. पण अर्धवट राहिल्यानंतर माझं नुकसान होईल का. आणि कुठल्या साधकाचं नुकसान होईल का. आणि म्हणून तिसऱ्या श्लोकामध्ये कृष्णाला प्रश्न आहे. एतन्मे संशयम कृष्ण चेत्तु मरस्य शेषतः वदन्य संशयस्यास्य चेत्तान युपपद्यते. मला असा संशय आहे कृष्णा आणि या संशयाचा छेद फक्त तूच करू शकतोस. वदन्य तुझ्याशिवाय अन्य कुणीही या संशयाचा छेद करू शकत नाही. जर असा रस्ता नसता अर्धवट मार्गामध्ये जर माणूस कुठेही राहिला असता तर साधक आणि परमार्थामध्ये पाऊलच टाकलं नसतं. एतन्मे संशयम कृष्ण चेतू मरहस्य शेषता. माझ्या प्रश्नाचं शंकेचं उत्तर तू श्रुती स्मृती आणि युक्तीने देऊ शकतो. आणि माझी शंका तूच निरसन करण्यास समर्थ आहे. ही शंका निरसन झाली तरच साधक निर्भय होणार आहेत. नाही तर कोणी परमार्थात पाऊलच टाकणार. श्रीकृष्णावर अर्जुनाचा केवढा प्रगाढ विश्वास आहे बघा. श्रुती स्मृती आणि युक्तीने माझ्या शंकेचं निरसन कृष्णा फक्त तूच करू शकतो एवढा विश्वास आपला श्रीगुरूंवर पाहिजे. अर्धवट राहिलेल्या साधनेमध्ये ना धड प्रपंच ना धड परमार्थ असं जर राहिलं तर मग नैराश्य येईल, मग वैफल्य येईल, माझा साधनेवरचा विश्वास उडून जाईल. आपल्यासाठी आहे की नाही हा प्रश्न. पण अर्जुनाची श्रीकृष्णावरची प्रगाढ श्रद्धा, श्रीकृष्णाच्या युक्तिवादावर विश्वास आणि श्रीकृष्णाच्या सामर्थ्याबद्दल खात्री
मला माझ्या सद्गुरूंबाबत एवढा प्रगाढ विश्वास असला पाहिजे. अनेक विद्वान असतात, अनेक अभ्यासक असतात, मोठमोठ्या ग्रंथांचे अभ्यास केलेले असतात, पण माझे सद्गुरू सामर्थ्य संपन्न आहे, ते मोक्षदाते आहेत. मला विद्वानांची आणि अभ्यासकांची गरज नाही. माझे श्री गुरु जे सांगतील तेच माझ्यासाठी प्रमाण. याला बाबा वाक्य प्रमाणम म्हणतात. श्रीकृष्णावर असा आढळ विश्वास आहे अर्जुनाचा, आणि आमच्या श्री गुरूंवर असा आढळ विश्वास असला पाहिजे. या शंकेचं निरसन झालंच पाहिजे की मी परमार्थात आल्यानंतर माझा परमार्थातला प्रवास जर पूर्ण झाला नाही तर अर्धवट प्रवासामध्ये मला बाजूला टाकून दिल्या जाईल का, माझं कायमस्वरूपी नुकसान होईल का, ना घर का ना घाट का, अशी माझी स्थिती होईल का, असा प्रश्न तुमच्या माझ्या मनातला प्रश्न आहे जो अर्जुनाने विचारला आहे. आणि म्हणून असं होणार नाही अशी खात्री भगवंताने उद्याच्या श्लोकामध्ये दिलेली आहे. पार्थ नैवेह नामोत्र विनाशस्तस्य विद्यते नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. हमी दिली आहे भगवंताने की दुर्गती होतच नाही. शंकेचं निरसन करण्यासाठी अन्य साधारण व्यक्तीला अर्जुनाने निवडलं नाही, असाधारण अशा भगवंताला अर्जुनाने निवडलंय. म्हणून हे भगवंताचं उत्तर आहे. भगवान जे सांगतील ते अर्जुनाला मान्य आहे. जगामध्ये अनेक विद्वान आहेत, अनेक पंडित आहेत, त्यांच्या बुद्धीच्या ज्ञानाला मर्यादा असू शकतात. ते प्रश्नाचं उत्तराचं निरसनही करू शकतील, पण शांती आणि समाधान प्राप्त करून देऊ शकत नाही. म्हणून तू दिसायला जरी सामान्य असलास तरी असामान्य आहे भगवंता. तुला कोणी मर्यादा घालू शकत नाही, तू अमर्याद आहे. आमच्या मनामध्ये असे विचार आपल्या श्री गुरु बद्दल आले पाहिजे, डॉक्टर काकांबद्दल आले पाहिजे की माझे श्री गुरु दिसायला सामान्य मनुष्य आहे पण आहेत असामान्य, दिसायला पुरुष आहेत पण आहे महापुरुष, दिसायला माझ्यासारखे सामान्य आहेत, आहे असामान्य. माऊलीची ओवी आहे, त्यांचे अवयव दिसतात, ते आपल्यासारखे आहे असं वाटतं, पण ते अवयवाच्या अतीत झालेले आहे. विवेक सिंधू मध्ये मुकुंद राजांनी अशा ओव्या दिल्या की श्री गुरु दिसतात देहात पण असतात देहाती. आपल्याला हा श्लोक पूर्ण करायचा आहे आणि भगवंताचं उत्तरही पूर्ण करायचं आहे. 40वा श्लोक घेऊन घेतो, म्हणजे आज 4 श्लोक होतील. पार्थ नैवेह नामूत्र भगवंत सांगतात आहे. श्री भगवान वाच विनाशस्तस्य विद्यते. अभ्यासामध्ये प्रवृत्त झालेला जो साधक आहे त्याचा विनाश कधीही होत नाही. नामूत्र हे कधीही होण्याची शक्यता नाही. त्याचं अनुष्ठान अर्धवट जरी राहिलं असेल तरीही त्यांनी सद्गुणांची जोपासना केली असते. जेवढे सद्गुण त्यांनी जोपासले असतात, दुष्ट वासनांचा दुष्कर्मांचा प्रभाव जरी त्याच्यावर झाला आणि तो निष्ठेपासून परावृत्त झाला तरीही त्याचा नाश होत नाही. त्यांनी जेवढे सद्गुण आत्मसात केले असतात त्या सद्गुणांपासून त्याचं अधःपतन नाही होत. केवढं मोठं आश्वासन आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या दैवी गुणसंपत्ती जशाच्या तशा राहतात. अभ्यासाच्या मुळे किंवा अनेक कारणांमुळे त्याचे प्रयत्न जरी कमी पडत असतील, अयती शब्द पाहिलाय आपण पहिल्यांदा, तो बहिर्मुख झाला असेल तरी सुद्धा त्याच्या पुढच्या जन्मीच्या वाटचालीमध्ये अडथळा येत नाही. तो विषयाभिमुख झाला असला तरी काळाच्या ओघामध्ये
प्रतिबंधावर तो पुन्हा मात करतो, पण त्याचा नाश होत नाही. काका म्हणतात, पुढच्या जन्मी काय होईल याचा विचार करू नका. हेची देही हेची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. मुकुंदराजांची ओवी आहे. काकांची सुद्धा उपनिषदामधली ओवी आहे. अधोयोनी किंवा अधपतन हे योग भ्रष्टाला होत नाही. योग भ्रष्ट त्याच्यानंतर अनुकूल असं वातावरणाच्याच योनीमध्ये जातो. ब्रह्माभ्यास करत असताना जरी दोष निर्माण झाला तरी त्याला भ्रष्ट योनी आणि दुष्ट वृत्तीच्या योनी प्राप्त होत नाही. तो अति कल्याण स्वरूपाला जाऊन मिळतो. म्हणून या ठिकाणी म्हटलंय, नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. अर्जुना, तो दुर्गतीला जात नाही, वाईट स्थितीला तो प्राप्त होत नाही. जे मिळवलं त्याच्यावरतीच. असं होऊ शकते का? होऊ शकतं. हे इकडल्या लोकांमध्ये होऊ शकतं वाया जाणं, परमार्थामध्ये वाया नाही जात कधी. मी असं ऐकलंय, ते आलाय का मला ठाऊक नाही, पण येण्यात आहे असं मी वाचलं होतं. 12वीच्या नंतर ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल, या 3 वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्या वर्षानंतर जरी त्यांनी अभ्यासक्रम सोडला असेल तरीही त्याला त्याचा मार्ग देण्याची व्यवस्था करण्याचा मोदी सरकारचा प्रयास आहे. उदाहरणार्थ BA घेऊ आपण. BA फर्स्ट इयर झाला, चल. BA सेकंड इयर झाला, चल. BA फायनल झाला म्हणजे पूर्ण BA झाला. पूर्वी काय होतं की 3 वर्ष झाल्याशिवाय त्याला BA ही डिग्री मिळतच नव्हती. पण आता त्याला फर्स्ट इयरच्या अनुषंगिक त्याचा तौलनिक विचार केला जाण्याची शक्यता आहे. असा अध्यादेश आलाय का, असा काही पुढे आलाय का याची कल्पना नाही. असा विचार मांडला गेला होता की शिक्षण अर्धवट सुटलंय तर त्याला अर्धवट ठेवू नये, त्याला त्या झालेल्या शिक्षणाच्या लेवलवरून त्याला पुढचे कामं मिळावी. तसं जेवढं तुम्ही सत्वगुणाचा परिपोष केला असेल, जेवढी तुम्ही ब्रह्मवृत्ती सांभाळली असेल, पण ईश्वर प्राप्ती झाली नाही म्हणजे आत्मप्राप्ती झाली नाही, ब्रह्माकारता झाली नाही, मग चल, जिथपर्यंत आलाय त्याच्या पुढचा तुला मार्ग मोकळा करून देतो. भगवंत अति कल्याणकारी आहे, म्हणून दुर्गतीला कोणालाच जाऊ देत नाही. ज्यांनी जेवढ्या पायऱ्या चढल्या त्याच्या पुढच्या पायरीवर त्याला नेऊन ठेवून देतात. इथून आता पुढचा प्रवास सुरू कर. उदाहरणार्थ चढण्याचे 15 टप्पे आहेत, 5 टप्पे चढलाय, जन्म संपला. पुढच्या जन्मामध्ये त्याला 5व्या टप्प्यावर ठेवतात. 6व्या टप्प्यावर जायचा प्रयत्न कर. पुन्हा पहिलेपासून 5 टप्पे त्याला चढावे लागत नाही. केवढं मोठं आश्वासन आहे, केवढं मोठं खात्री आहे. ही केलेली साधना कधीही वाया जाणार नाही. ही खात्री ऐऱ्यागैऱ्यांनी दिलेली नाही, प्रत्यक्ष भगवंतांनी दिलेली. आपल्या साधकांना हे वरदान आहे, पण या वरदानाचा उपयोग आता जेवढं झालं तेवढं झालं, बाकी पुढच्या जन्मी पाहू अशा विचारासाठी करू नका. ह्याच देही ह्याच डोळा परम मंगल ब्रह्मस्वरूप जाणलं पाहिजे, या जिद्दीनी मागे लागलं पाहिजे. परब्रह्म आनंद स्वरूप असल्यामुळे ते कल्याणकारकच आहे. आणि म्हणून जिज्ञासू साधक अत्यंत श्रद्धेने आणि निष्ठेने परब्रह्म स्वरूपामध्ये अखंड चिंतन करतो. त्याचं जर स्वरूपाकार होता आलं नाही तर ब्रह्मचिंतनातून तो अधोगतीला जात नाही, तो ऊर्ध्वगतीलाच जातो. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्थः मध्ये तिष्ठन्ति राजसः जगन्य गुणवृत्तीस्तो अधो गच्छन्ति तामसः.
पण रजोगुण जरी असेल तरी तो मध्ये अडकतो, खाली पडत नाही. त्यामुळे अशी निष्ठा प्राप्त केल्याने, परब्रह्माचे स्मरण केल्याने, चिंतन केल्याने तो आत्मस्वरूपाला प्राप्त होतो, तो कल्याण स्वरूपाला प्राप्त होतो, तो कधीही दुर्गतीला जात नाही. म्हणजे आजपर्यंत आपली जेवढी तयारी झाली ती कॉन्क्रीट आहे, तिथून खाली घसरणे नाही. केवढं मोठं आश्वासन आहे भगवंताचं, केवढं मोठं वचन आहे भगवंताचं. मग आता बाकीचं पुढच्या जन्मी पाहू, मग ते पेंडिंग आपण भरून काढू असा विचार न करता ह्याच जन्मी मी ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हावं. पण न होता आलं तर हानी होत नाही, दुर्गती होत नाही. पण न झालं तर आणखीन भगवंत काय व्यवस्था करतात या संबंधी भगवंत उद्या उत्तर देतात आहे. आणि ते आहे, असं पुण्यप्रद प्राप्त केल्यानंतर मी काय करतो हे भगवंत सांगतात आहे. ते ऐकायला आपण उद्या सकाळी 7 वाजता बरोबर तयार राहू. म्हणजे आपली पुढची स्थिती काय आहे हे कळेल. पण परमार्थ हा पुरुषार्थाने होत, परमार्थ प्रारब्धानी नाही होत, प्रपंच प्रारब्धाने. परमार्थ हा पुरुषार्थाने होत. आणि म्हणून साधकाने नेहमी लक्षात ठेवायचं की ह्याच देही ह्याच डोळा मला परमार्थ ब्रह्मरूपतेपर्यंत घेऊन जायचा आहे. तो मी घेऊन जाऊ शकलो पाहिजे. पुढच्या जन्माची कशाला वाट बघाय, ह्याच जन्मी मी ब्रह्मरूप होईल. ब्रह्मरूप झाल्याशिवाय राहणार नाही. पुरुषार्थाने परमार्थ होतो. तो पुरुषार्थ कसा करायचा ह्याच्याकडे नेहमी लक्ष ठेवावं. पुढच्या जन्मीच्या प्राप्तीकडे लक्ष ठेवणं हे खऱ्या साधकाचं लक्षण नाही, असं काकांनी आवर्जून सांगितलंय. तरीही ज्यांना अगदी अखेरचा क्षण असेल अशा साधकांसाठी हे सांगितलंय असं समजा. पण त्यांच्यासाठी सांगितलं नाही, कारण शेवटच्या क्षणापर्यंत काका सांगतात तसंच, मला मोक्ष मिळालाच पाहिजे, आत्ताच मिळाला पाहिजे, इथेच मिळाला पाहिजे. या चिकाटीने मागे लागावं. असं मागे लागलं तर ब्रह्मरूपता व्हायला वेळ लागत नाही. अशी ब्रह्मरूपता सद्गुरूंच्या कृपेने आपल्या सगळ्यांची व्हावं एवढी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. राम राम कृष्ण. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. आता नमस्कार करतो. रामकृष्ण. नमस्कार. रामकृष्ण हरी सुनीलजी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी साहेब. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. आता नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. गजानन रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हा, रामकृष्ण हरी श्यामकांतजी. काका रामकृष्ण हरी. रमा भाभी रामकृष्ण हरी. खूप दिवसांनी भेटल्या. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. कल्पनाताई नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वीणाताई नमस्कार. रामकृष्ण हरी. रेखाताई नमस्कार करतो. प्रमोदात्या नमस्कार करतो. वा, सुरेंद्रजी नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण काका नमस्कार. रामकृष्ण हरी. संजय नमस्कार. रामकृष्ण हरी. सुनीताताई नमस्कार. रामकृष्ण हरी. प्रतिभाताई पालक. प्रतिभाताई नमस्कार. रामकृष्ण हरी. शालिनीताई रामकृष्ण हरी. प्रतिभाताई रामकृष्ण हरी. हो हो. रामकृष्ण हरी. कांबेताई रामकृष्ण हरी. पंकज रश्मी रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. सुचिताविनी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चंचला दीदी रामकृष्ण हरी. हा, विमलताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो, रामकृष्ण हरी. मायाताई नमस्कार. थांबूया थोडं.
मेधाताई नमस्कार. अहो ब्लड टेस्ट करायला चालली आहे. ब्लड टेस्टला ती आणि संदीप चालले तेवढं तिकडे सुनीताताई नमस्कार. दूर दूर आहे ती, कारण तिला आजच रिपोर्ट पाहिजे ना, म्हणून ती आता चालली. आता रामकृष्ण हरी काका. हा जितेंद्रजी रामकृष्ण. नाही, लक्ष्मीचा रामकृष्ण हरी सुनील. रामकृष्ण हरी. ज्योतिताई रामकृष्ण. पद्मजावनी नमस्कार करतो. नमस्कार. सुनील रामकृष्ण हरी. हो चंदू भाऊ रामकृष्ण. गुरुवार आहे नमस्कार. सोनी विजयराव नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार रामकृष्ण हरी. राजेश रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका नमस्कार करतो. रामकृष्ण हरी नमस्कार. येतो. शिल्पावनी नमस्कार रामकृष्ण हरी. हो हो रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. हो रामकृष्ण हरी. तुम्हालाही नमस्कार. हो रामकृष्ण. नमस्कार रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हा 2 मिनिटं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा नमस्कार करतो. हा शशांक रामकृष्ण हरी नमस्कार. नमस्कार दादा रामकृष्ण हरी. हो रचना नमस्कार रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी भैया. हा भाभी रामकृष्ण हरी. ठीक शेवटी दादा. हो भाभी छान झालं. पाठवलं ना काल सगळं. हो हो पाठवलं. हो ग्रुपला पाठवलं ना. हा हो 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 हो. पाहतो. हो हो ठीक. रामकृष्ण. बोला मायाताई. ते आपली जी प्रॅक्टिस करायची आहे ती शनिवार पैकीच आपल्या लिंक वर करूया. चालेल. एक दिवस कोणताही तुम्ही सांगा, म्हणजे मी माझ्या ग्रुपवर टाकते. मला कोणता पण चालेल. रविवारचा ठेवूया. शनिवार ठेवायचा आहे. चालेल. वेळ कोणती. हीच आपली 7ची सगळ्यांना ती सूट होते.